हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मराठी भावसंगीताचा असा एक काळ, ज्या काळाने खऱ्या अर्थाने मराठी भावसंगीत, मराठीतले शब्द सूर आपल्यापर्यंत पोहोचवले. मराठी शब्दांना योग्य सुरांची साथ ज्यांनी दिली आणि त्या सुरांच्या साथीने आपल्या मनात रुंजणारी गुंजणारी अशी गाणी ज्यांनी आपल्याला दिली, ते ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आज आपल्या सोबत आहेत. पत्की काका नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. आणि अनेक चित्रपट गीतातून, मालिका शीर्षक गीतातून, ज्यांच्या लेखणीने अनेक गीतं आपल्यापर्यंत ज्यांनी आपल्याला दिली, श्रीरंग गोडबोले आपल्यासोबत आहेत. रंगादादा नमस्कार, स्वागत आहे. खरं तर पत्की काका, मी आत्ता म्हटलं तसं भावगीतांचा एक सुवर्ण काळ होता आणि त्या सुवर्ण काळातली काही तुमची गाणी जी आहेत ती आजही आमच्या मनात अगदी रेंगाळत आहेत. ते म्हणजे सुमन कल्याणपूर यांनी गायलेली, म्हणजे तो मला वाटतं पूर्ण अल्बमच झाला होता का त्यावेळी? अशोकजी परांजपे यांनी लिहिली होती तेव्हा EP म्हणून यायचं, म्हणजे 4 गाणी. बरोबर. इथे 2 गाणी, दुसऱ्या बाजूला 2 गाणी. त्याच्या अगोदर 78 म्हणून असायचं, एक एक गाणं, पाठी पुढे एक एक गाणं. बरोबर. मग EP आली, 4 गाणी, 2 इथे 2 तिथे. तर त्याच्यामध्ये आम्ही नाविका रे, केतकीच्या बनी असा एक अल्बम होता. त्याच्या आधी एकदाचे यावे सखया, असं ते सुमनताईंचा आभार मानतो मी. म्हणजे त्यांच्यामुळे मी जे काय आहे तो आज त्यांच्यामुळे आहे. हो बरं. काय झालं होतं त्यावेळेला? तेव्हा त्यांना हार्मोनियम वाजवणारा कोणतरी पाहिजे होता प्रोग्रामसाठी सुमनताईंना. म्हणून माझं नाव कोणीतरी सांगितलं, अरे तू जाऊन भेट त्यांना. म्हणून मी गेलो. खारला मी राहत होतो आणि खारलाच सुमनताई राहत होत्या. तर मी जाऊन भेटलो. तर म्हणाले काहीतरी वाजवून दाखवा. त्या पेटी वाजवून दाखवली. ते म्हणाले हात चांगला आहे तुमचा, तुम्ही काय नोटेशन वाजवून करता का काय करता? म्हटलं दोन्ही करतो. म्हटलं नोटेशन नसेल तर ऐकून वाजवतो, नाहीतर नोटेशन सकट वाजव. बरोबर. मग आपल्याला एक सतारवाला पाहिजे, एक फ्लूटवाला पाहिजे, 2 रिदम पाहिजे, असं मला सांगितलं. 5-6 जणांचा एक ग्रुप तुम्ही तयार ठेवा. बरं. आणि आपण प्रोग्राम करूया. मग आम्ही दिल्ली, कलकत्ता, मद्रास, तिथे बेंगलोर सगळीकडे आम्ही मुसाफिरी चालू होते आमची. बरोबर. म्हणजे प्रोग्राम आज इथे आहे तर पुढच्या शनिवार रविवारी दुसरीकडे असं सगळं करा. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 1.5 महिना उलटला नाही तेवढ्यात कल्याणपूरचा मला फोन आला, तुम्ही एक थोडा अर्ध्या तासासाठी भेटायला याल का? ते म्हटलं येतो की. म्हणून गेला. तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची. म्हटलं काय? आपण वेस्ट इंडिजला चाललो आहोत. अरे वा. मग वा. म्हणजे काय संबंधच नाही. म्हणजे मराठी गाणी आणि वेस्ट इंडिजचा. पण सुमनताईंची सगळी हिंदी गाणी तेव्हा हिट होती. रफी आणि सुमनताई. वा. अजहुना आहे बालमावणा आहे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, जी गाणी होती तर ती सगळी जगात गाजलेली होती. आणि त्याच्यामुळे त्यांना आमंत्रण आलं होतं वेस्ट इंडिजहून. पण आम्ही असं ऐकलं की तुम्ही कुठेतरी परदेशात गेलात, तिथेच तुम्ही राहणारही होतात. तेच ते वेस्ट इंडिज. अच्छा. मला नोकरी आली होती हिल्टन हॉटेलमधून. बरं. तुम्ही आमच्याकडे संध्याकाळी 7 ते 8 हिंदी गाणी गायची. बरं. मुकेशची असतील, रफीची असतील काही. आणि इकडेच राहिला तर तुम्हाला आम्ही एक बंगला देऊ, गाडी देऊ, हे देऊ ते देऊ. बरं. पण कायमचं इथे आमच्याबरोबर राहिलं पाहिजे. तर मी घरी फोन केला आई बाबांना. ते म्हणे वेळ लागलाय काय तुला?
एक तर तुला भाषा कळणार नाही आणि तुझी त्यांना कळणार नाही. बरोबर. तू सरळ सगळ्यांबरोबर येता येत तर त्यांच्याबरोबर ये म्हणून आणि मी आलो मुंबईमध्ये परत. पण बरं झालं की आई वडिलांनी नाही सांगितलं, हो. नाहीतर आम्ही एका संगीतकाराला मुकलो असतो. मुकलो असतो. पण मग नाविका रे आणि ती गाणी करायची नाही ना, कसं मग त्या ठरवलं? प्रोग्रामला हार्मोनियमला कोणतरी चांगला पाहिजे म्हणून सुमनताईंनी सांगून ठेवलं होतं बरोबर. सगळ्या लोकांना. तर कोणीतरी मला सांगितलं तू जाऊन भेट तर खरा, तुझ्या नशिबात असेल तर चांगलं पण होईल. म्हणून मी जाऊन भेटलो, हार्मोनियम ऐकवली, आवडली त्यांना बरोबर. आणि परमनंट झालो, म्हणजे मॉनिटर झालो मी वा. म्युझिशियन. हो. वा. आणि मग त्याच्यानंतर दर वर्षी मार्च एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी पडते ना, त्यांची सुमनताईंची मुलगी होती चारोल म्हणून, अगदी बिगिरी म्हणूया बरोबर, बालवाडीत होती. बालवाडीपासूनच सुट्टी पडली की ह्याला मार्च एप्रिलला आपण कॅनडाला चाललो आहे, यामध्ये अमेरिकेला चाललो आहे, आपण सिंगापूरला चाललो आहे. अशी 18 वर्ष नुसते भ्रमंती. वा. आणि जगाची सफर झाली होय तुमची. होय. इंडिया पण एवढं नाही बघितलं जेवढं फॉरेन बघितलं मी. वा वा. पण खरोखर ती जी तिन्ही म्हणजे जी EP तुम्ही ज्या गाण्याबद्दल आपण बोलत होतो, तर ती EP झाली आणि त्यांनी मला खरं नाव मिळवून दिलं. म्हणजे त्या नाविका आणि केतकीच्या बनिता आज सुद्धा लोक म्हणजे अगदी डोळ्यात पाणी बिणी सुद्धा येतं म्हणजे काही लोकांच्या. अगदी अगदी. आणि सगळ्या भाऊक गाण्यांच्या होतात. कार्यक्रमात घेतली जातात ती गाणी. हो. आज ऐकूया आपण. नक्की. मला वाटतं नाविका रे हे गाणं गाण्यासाठी साक्षीला वा. आमंत्रित करते. साक्षी, ये. वा. साक्षी, खूप छान, मस्त. गोष्टी गाण्यांच्या. आजही म्हणजे रेडिओवरनं जेव्हा ही गाणी वारंवार ऐकली जातात तेव्हा पुन्हा पुन्हा रसिकांना ती आवडतात. आणि असंच यातलं केतकीच्या बनीत इथे मला वाटतं माझ्या आवडीचं आहे, तुमच्या आवडीचं गाणं. मला वाटतं ते गाणं गाण्यासाठी आपण नेहा सिन्हाला बोलवूया. नेहा, ये. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.
रंगले पापणी तसाचले अंतरात रंगले प्रेमगीत माझिया मना मनात धुंदले ओठावरी भिजला ग आसावला सूर गहिवरला मेघन भी सोडला ग धीर केतकीच्या वनी तिथे नाचला ग मोर केतकीच्या वनी तिथे नाचला ग मोर. वा नेहा मस्त, खूप छान. जेव्हा ही खूप छान. गाणी तयार होतात तेव्हा चित्रपट विशेषतः म्हणजे ही तर भावगीतं होती, गाणी कविता होत्या आणि कवितेला चाल लागली, अल्बम तयार झाली. पण जेव्हा चित्रपटासाठी मागणी असते तेव्हा खूप वेगळ्या प्रकारे आपल्या मागच्या भागात आपण बोललो की एक सिच्युएशन दिली जाते आणि मग त्याच्यावर तयार. मला तुमचं रंगादादा आठवतं अगबाई अरेच्या मधलं गाणं कुंजवनाची सुंदर राणी. अप्रतिम गाणं झालं आहे, पण तो सगळा वेगवेगळा एरा तुम्हाला एका गाण्यात आणायचा होता. काय चॅलेंज होतं त्या गाण्यात नेमकं? चॅलेंज म्हणजे मला असं वाटतं की मुळात तुम्हाला मराठी गाणं माहिती पाहिजे. हां. मग इरा कळण्याकरता तुम्ही मनशुद्ध तुझं पण ऐकलेलं पाहिजे. मग तुम्ही कुठेतरी आनंदगानांची लताबाईंची गाणी पण ऐकलेली पाहिजेत. तुम्ही पेंढारकरांचे चित्रपट बघितलेले असले पाहिजेत. मग त्यानंतर तुम्हाला लाखाची गोष्ट आणि राजा परांजपे किंवा राजा गोसावी तो इरा माहिती पाहिजे. वा. मग त्यानंतर दादा कोंडकेंचा इरा माहिती पाहिजे. मग त्याच्यानंतर आलेला सचिन, महेश, अशोक सराफ तो इरा माहिती पाहिजे. तर त्याच्यामधला चॅलेंज असा होता की ती जी पात्रं आहेत, 3च पात्रं आहेत, ही पात्रं वेगवेगळ्या इरांमधनं जर का गेली तर कुठल्या प्रकारचं गाणं तयार होऊ शकतं. बरं. आणि केदार शिंदेची त्याबद्दलची एक अगदी क्लिअर आयडिया होती. म्हणजे त्यातनं तो त्याला इम्पॅक्ट पाहिजे होता, त्याला कळलं होतं कसं करायचं ते. तर अजय अतुल बरोबर आम्ही त्या संदर्भात जेव्हा मीटिंग्स केल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक वेळेचं फक्त गाणं वेगळं नाही आहे, प्रत्येक वेळेचे शब्द पण वेगळे आहेत. म्हणजे प्रभातच्या काळातली भाषा आणखी त्या भाषेमध्ये वापरले जाणारे शब्द, शब्दकळा आपण ज्याला म्हणतो, शब्दकळाच वेगळी आहे. मग कुंजवन हा शब्द त्यानंतर परत कधी कोणी गाण्यात आणला नसेल. तेव्हा होतं बकुळीचं कुंजवन आणि तो सगळा भाग होता. तर मग मी ते थोडे थोडे त्या त्या काळातले शब्द लक्षात घेऊन ते करत गेलो आणि ते करायला खूप मजा आली. याचं कारण एरवी आपल्याला कुठे त्या काळातली गाणी लिहायला मिळणार आता. बरोबर. म्हणजे आदनमधनं मिळतात नाही असं नाही, पण ती शक्यता खूप कमी असते. त्यामुळे मग मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्या त्या काळातला बाज, त्या त्या काळातलं संगीत, त्या त्या काळातली टेकिंगची स्टाईल फॉर एक्झाम्पल, कारण पिक्चरायझेशन करताना सुद्धा तो उदाहरणार्थ प्रभातच्या काळातलं प्रभातसारखंच होतं. मग तो संजय नार्वेकर असतो तो घोड्यावर नाही येतो, तिकडे दिलीप प्रवळकर चिली मोडत बसलेले असतात, तो किल्लेदार असतो. तर प्रत्येक सिच्युएशन मग वेगवेगळी करत करत आम्ही ते गाणं तयार केलं. वा, अप्रतिम. आणि तो सगळा असा ब्लॅक अँड व्हाईट टू कलर असा एक एरा खरं तर आमच्या डोळ्यासमोर आला. बरोबर. त्या माध्यमातून त्यातली एक गोष्ट फक्त मी सांगतो वेगळी, म्हणजे त्यातलं दादा कोंडक्यांचं गाणं दादा कोंडक्यांसारखं लिहिलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये द्व्यर्थी काही अर्थ होते. अच्छा. तर माझी आई खूप चिडली माझ्यावर. अच्छा. ती मला म्हणली की तू चांगल्या घरात जन्माला आलेला मुलगा, आणखीन तू का अशी असं का लिहितोयस तू सगळं डबल मिनिंगचं. म्हणलं का मी लिहित नाहीये म्हणलं, ते आता आपण तो इरा क्रिएट करतोय. बरोबर. आणि दादा कोंडकेंची ती शैली होती, त्या शैलीतले गाणं आहे ते. ती म्हणली की मला अजिबात आवडलं. मग तिचा राग जायला खूप दिवस लागले. बरं. असंही बाकी भाऊ ती म्हणली की बाकी सगळी गाणी इतकी छान आहेत, तेच कशाला तू असं गाणं केलंस. म्हटलं मग दादा कोंडकेंचं गाणं लिहिणार कसं, लिहायला पाहिजे तसंच. त्यामुळे या दादा कोंडकेंच्या त्या गाण्याच्या म्हणजे या एरातल्या गाणं लिहिताना आईचा रोष पत्करावा लागला. पण चित्रपटाची ती मागणी होती त्यामुळे ते करावं लागलं. पण आज आपण ते गाणं ऐकूया पुन्हा एकदा.
आणि साक्षी आणि शार्दूल दोघांनाही बोलावते. या. कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे का अंतरयामी. चांदण राती आशा एकांती मनसागर उसळ मिलनाची उर्मी. लाख लाख चंदेरी आभाळ होते माझ्या मनी प्रीत जागते प्रियतम भेटाया तुझा आले मी. कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे का अंतरयामी. चांदण राती आशा एकांती मनसागर उसळ मिलनाची उर्मी. काळीज तू माझी हरणी तुझं रूप हे नक्षत्रावाणी. या संसाराला देवाजीची छाया ग. मेघ सावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया माझ्यावरी त्याची डोंगराई वडी माया माझा राया ग. हा 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 ओहो मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला. मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला. प्रीतीचा बहर बघ आला हा वेड लावूनी गेला. प्रीतीचा बहर बघ आला हा वेड लावूनी गेला. मक्याच्या शेतात एकलेच होते ठाऊक नव्हता कुणा. असं उभ्या पिकामध्ये आडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहुणा. मी दाबून बघतोय कणस भरला हाय का दाणा. मी दाबून बघतोय कणस भरला हाय का दाणा. मक्याच्या शेतात एकलेच होते ठाऊक नव्हता कुणा. उभ्या पिकामध्ये आडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहुणा. मी दाबून बघतोय कणस भरला हाय का दाणा. मी दाबून बघतोय कणस भरला हाय का दाणा. हा तुझ्या प्रीतीत झाली खोडी तुझ्या वाचून न करमे मुळी. माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्नात तू तरी तारे सख्या दूर तू. सजना याद ही छळते तुझी याद रे. सजना याद ही छळते तुझी याद रे. तुझ्या प्रीतीत झालो खुळा छंद
छंद नाही मला वेगळा, माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू. सजणी याद ही छळते तुझी याद ग. सजणी याद ही छळते तुझी याद ग. मस्त, खूप छान. गोष्टी गाण्यांच्या. रंगादादा, मला आठवतंय आणखी एक गाणं अशाच प्रकारे झालं होतं, ते म्हणजे लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. हो तो सगळा चित्रपटाचा प्रवास हो. तुम्ही एका गाण्यात मांडला होता. हो. काय निमित्त झालं होतं त्या? मी एका वाहिनीतर्फे ते गाणं केलं होतं हं, आणि चित्रपट वाहिनी सुरू होणार होती. हं, तर पुन्हा एकदा ती अजय अतुलची आमची जी टीम होती एक ठरलेली, आमच्या टीमला सांगितलेलं की हे गाणं असं करा ज्याच्यामध्ये आपला सगळा मराठी चित्रपट हा आपल्या सगळ्या भावविश्वाशी कसा जोडलेला आहे हं, हं. आणि पिढ्यानपिढ्या म्हणजे हे नातं आपल्या समाजाचं आणखी चित्रपटाचं हे कसं इतक्या वर्षांची वीण कशी घट्ट आहे किंवा हे नातं कसं म्हणजे घट्ट आहे. रसिक प्रेक्षक आणि कलाकार, कलाकार आणि सिनेमा हे तंत्र हं. आणखीन जीवन या सगळ्याचं काहीतरी एक गुंफण आहे आपल्याकडे. अच्छा. असं काहीतरी त्याच्यातनं ध्वनीत व्हावं हं. आणि थोडा उजळणी सगळ्या इतिहासाची व्हावी पहिल्यापासून. तर ते मग असं पण होता कामा नये की ते गाणं खूप काय म्हणूया नुसतंच खूप माहितीनी भरलेलं असावं असं वाटलं नाही. आणि त्याच्यामध्ये माहिती तरी यायला पाहिजे, एंटरटेनिंग पण पाहिजे, पण तेवढी इन्फॉर्मेशन तर मिळालीच पाहिजे. मग कसं करायचं गाणं असा जेव्हा विचार चालू होता, तर काय आपल्याकडे आत्ता मुळात काय सांगायचं आहे, तर शनिवार 3 मे 1913 बरं या दिवशी आपलं राजा हरिश्चंद्र पहिल्यांदा प्रकाशित झाला, म्हणजे मुंबईमध्ये तो दाखवला गेला. तर मग शनिवार 3 मे 1913 हाच म्हणलं आपण आता मीटर घेऊया. अच्छा. मग तो मीटर घेतानाच असा घेतला की शनिवार 3 मे 1913 बरं. या भरतभूमीवर चलतचित्र अवतरले. हो हो हो. मग हे 2 लाईन आल्यानंतर मग पहिली लाईन ती कशी घ्यायची. मग ती तो काळ विसाव्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वा. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा ते तंत्र आमुच्या देशी आले नव्हते. किती म्हणजे शनिवार 3 मे 1913 हा मीटर हा कंटिन्यू मीटर पकडून ते अख्खं गाणं वरपासनं खालपर्यंत लिहिलं. मग पुढे जेव्हा चेंज झालं मग तो थोडा मीटर चेंज झाला. ते असा माझ्या मते असं एक तुम्हाला असं सांगण्यापेक्षा गाणं ऐकलं तर मला वाटतं जास्त बरोबर. बरं नक्कीच मला वाटतं ते ऐकूया गाणं आपण. हां. आणि तो चित्रपटाचा सगळा काळ या गीतातनं कसा उभा राहिला. पण खरं गीतकार म्हणून एक मोठं चॅलेंज तुमच्यावर होतं या गाण्यासाठी खरं तर. हो. पण मग ते जे गाणं झालं ते अजूनही टिकलं आहे. मग अनेकदा अशी गाणी असतात ना कुठल्या तरी समारंभापुरती बनवलेली असतात. बरोबर. आणि तो समारंभ संपला की ते गाणं निघून जातं. तसं पत्की काकांनी केलेलं एका वाहिनीचं गाणं होतं त्यांच्या पुरस्काराचं. हां. ते गाणं वर्षानुवर्ष त्याची थीम आणि गाणं अजून चालू आहे. ते म्हणजे बरोबर बरोबर. तसंच हे गाणं आहे, अजूनही हे गाणं वाचतं आणि त्या वाहिनीकरता ते त्यांचं टायटल सॉन्ग बरोबर बरोबर. आणि चित्रपटाचा इतिहास जर इतिहास खऱ्या उलगडलेला आहे अर्थाने आपण उलगडायचा आणि असेल तर हे गाणं. मराठी प्रेक्षक आणखी ते चित्रपट यांचं नातं काय खरं आहे. ते सांगणारं ते गाणं आहे. ऐकूया आपण. जरूर. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. हो काळ विसाव्या शतकारंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करून ठाम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले.
अर्जुनास जैसे लक्ष एकची ये डोळा, जे अशक्य होते शक्यतयानी केले. मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची, या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले. नवतेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया. लख लख चंदेरी चिंचाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी चिंचाची न्यारी दुनिया. वा, अप्रतिम. रंगादादा, आता हे ऐकल्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा ते पूर्ण ऐकावंसं वाटतं. मला वाटतं यूट्यूबवर लोकांना हे पूर्ण गाणं ऐकायला मिळेल, कारण ती पूर्ण कथा आहे आणि तो पूर्ण इतिहास आहे. तो इतिहास तुम्ही गाण्यातनं लिहिलाय. अप्रतिम. हेच तर चॅलेंज आहे प्रत्येक गाण्याचं. पत्की काका, चित्रपटांसाठी गाणी लिहिताना तुमच्या गाण्यांचा विचार केला तर मला म्हणजे एका बाजूला हा चित्रपटांचा इतिहास आणि इथे तुम्ही संगीताचा इतिहास खऱ्या अर्थाने तुमच्या रचनांमधनं मांडलात. म्हणजे मला आठवतं तुमचा आपली माणसं नावाचा चित्रपट, नकळता असे ऊन मागू नये, एकच गाणं होतं. एकच गाणं होतं. कसं झालं ते गाणं? कसं झालं म्हणजे संजय सुरकर आणि सौमित्र दोघं एक दिवस सकाळी घरी आले, न बोलता न काही येतोय बितोय वगैरे काही नाही. म्हणाला गाणं करायचं आहे. अच्छा. 2 दिवसात झालं पाहिजे. अरे म्हटलं मला फोन तरी करायचा होता, मी त्या हिशोबाने बसलो असतो. त्यामुळे नाही आता काय, यांनी मुखडा लिहिलेला आहे. अच्छा. आणि तुला करायचं आहे. म्हटलं बरं. झालं, जरा डिस्कशन झालं वगैरे वगैरे. थोडं जे काय लिहून आणलं त्याच्यावरती चालही झाली, ती आवडली त्यांना. सांगताना सांगितलं नाही मला की एक गाणं आहे आणि त्याचे 13 तुकडे होणार आहेत किंवा काही. मला आशा भोसले आणि सुरेश वाडकर हे दोघांचं गाणं केलं. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा चाहूल घेते, दुःख चाहूल देते. कितीदा हसूनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. तर अतिशय गोड गाणं झालं होतं आणि आशाताई खुश होत्या एकदम. ते म्हणाले माझं पहिलं घे, कारण हल्ली केव्हाही कोणी घेऊ शकतो ना. बरोबर. आणि सुरेशचं मागवून करा तुम्ही, मला भप्पी लहरीचा टेक आहे. अच्छा. मी निघते मग माझं गाऊन. तर त्यांनाच वेळ लागला, कारण काय माहिती नाही. एकदम गाण्याला सुरुवात केली आणि डोळ्यात पाणी बिणी असं. म्हटलं काय झालं? काय नाही, मला कॉफी सांग जरा कोणाला तरी. मी कॉफी घेते आणि गाणं म्हणते. गायला पण पटकन. आणि सुरेशची ऐकायला बसल्या. अच्छा. हो म्हटलं तुम्हाला जायचं आहे ना? जाईन रे, तो भप्पी आपलाच आहे. म्हटलं बरं. ते बसल्या पण ते. आणि सुरेशला सांगितलं ऐक, अशोक काय गातोय ते ऐक आणि त्या हिशोबाने गा. चल म्हटल्यावर एकदा जाऊन माईकवर उभा राहिला वगैरे. ते त्यांच्या हिशोबाने त्या बोलल्या. आणि मार्च एप्रिलकडे आपलं अवॉर्ड फंक्शनचे सगळे सुरू होतात ना. झी मराठीवाले, मटा म्हणा, आणखीन जे काय जेवढे काय आहे भारत सरकारचं हे ते सगळं. तर मी काय जाणार नव्हतो. रंगभवनला होतं आणि त्याच्यात माझं नाव होतं आपली माणसं अशोक पत्की. म्हटलं एक गाणं आहे आणि त्याला कोण ऐकणार आणि काय करणार म्हणणं. आणि माझ्या अगेन्स्ट कोण होतं? एक होता विदूषक. 16 गाणी होती. 16 गाणी होती. म्हटलं त्याच्यातलं एक जरी आवडलं तरी आपल्याला आपण जाऊयाच नको. तेवढ्यात तो प्रमोद घैसास आमचा मित्र म्हणाला आम्ही कधी लाईव्ह बघितलं नाही हो, तुम्हाला 2 पास मिळाले तर मी येतो ना तुमच्यावर. म्हटलं चल. वाजले किती बघ. म्हटलं 7ला सुरू होतं रंगभवनला. तेव्हा रंगभवनला आणि असायचं. बरोबर. तर तो म्हणाला जाऊया आपण जेव्हा मिळेल ते. तुम्हाला मिळालं तर आनंदच आहे म्हणाला. म्हटलं एक गाणं आहे रे, त्याला मला तरी वाटत नाही एवढं. नंतर आम्ही पोचलो 8 वाजता.
रंगभवनला. बाजूच्या लोकांना बसायला जागा नाही, काही नाही, कुठेतरी असं बांबूसारखं काहीतरी दिसलं, आम्ही दोघं त्याच्यावर बसलो, इथे आई गं. बसलो. हो, एवढ्यासाठी की कॅमेरे हल्ली तयार असतात, तुमचा चेहरा कसा बदललाय किंवा काय झालाय ते हो, सगळं. म्हणजे मिळालं तरी तर आनंद आहे, आनंद, आणि नाही मिळालं तरी कसा तरी हिरमुसला चेहरा. झालाय वगैरे. तर म्हटलं त्यांनाही कळणार नाही आपण आलोय ते, आपण बरोबर. बसून. बाजूला कोणतरी होतं म्युझिकचं, ते म्हणा म्युझिक ते सगळं एंडला असतं, डायरेक्टर म्हणा किंवा बेस्ट पिक्चर वगैरे हे ते. तर आता फक्त हे मेकअप आहे, बाकीचे पुरस्कार चालू बाकीचे होते. छोटे मोठे सगळे चालू होते. आणि बाबूजींना बोलवलं म्युझिकचं, तेव्हा आलं तेव्हा अच्छा. वरती आहे आणि पाकिट उघडा म्हणून ते वरती आले. आणि तुम्हाला काय वाटतं हे परत आहे ना नवीन. तर कोणी माझं नाव घेतलं, कोणी आनंद मोडकचं नाव घेतलं, एक होता विदुषी. बरोबर. गोष्टी गाण्यांच्या. मला जेव्हा अनाऊन्स झालं माझं, आपली माणसं अशोक पत्की, हा 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 हा. टाळ्या 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 टाळ्या. तर वरती जाताना देवाला म्हटलं, देवा एका गाण्याला तू दिलेलं आहेस मला, थँक्यू वगैरे. खरंच आहे. आणि पुढची 10 वर्ष जरी नाही दिलं तरी चालेल मला, म्हटलं एवढा मोठा पुरस्कार आहे माझ्यासाठी. बरोबर. आणि तसंच झालं, 10 वर्ष माझं नाव यायचं पण मला मिळालं आई नाही. गं. देवानी तेही ऐकलं देवाने होतं. तेही ऐकलं. पण त्याने 15 वर्षानंतर राष्ट्रीय पुरस्कार दिला मला. खरंय, मी तेच म्हणणार होते की मोठं बक्षीस दिलं. हो, मोठं बक्षीस दिलं ते. आणि अशा तऱ्हेने ती वा. कथा आहे. खरंय. आणि नकळता असे ऊन मागून येते पासून अगदी आई शपथ आई मधलं शपथ. दिसचार झाले, हो, म्हणजे इतकं सुंदर गाणं. परत तेही सौमित्रने लिहिलं होतं आणि दिसचार झाले पण हे सौमित्रनेच सौमित्र. लिहिलं होतं. रोज एक गाणं करायचं आम्ही. आणि तो बरं. गाणं सकाळी घेऊन यायचा 9 वाजता. 10 पासून आमच्या म्युझिशियन सगळे यायचे. ते तोपर्यंत माझं कंपोज झालेलं असायचं गाणं. वा. अरेंजर असायला त्याला म्युझिक सांगायचं, सगळं झालं. उद्याचं गाणं, मग उद्याचं गाणं घेऊन आला तो. मग बसलो. बरं, पहिल्या गाण्याची रिहर्सल चालू आहे बाहेर, आतमध्ये काय. पण स्टुडिओमध्ये कसं असतं, दरवाजा एकदा लोटला की बाहेरचं बरोबर. कळत नाही काय सुरावट चालली, एवढे धष्टपुष्ट असतात. तर अशा तऱ्हेने 6 का 7 गाणी होती त्या आई शपथमध्ये. ती रोज करत राहतो. आणि त्याच्यातल्याच एका गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मला. खरंय खरंय. पण मला असं वाटतं की आज दिसचार झाले मन ऐकूया आपण. ऐकूया, नक्की ऐकूया. नेहा. दिसचार झाले मना, ओ पाखरू होऊन. दिसचार झाले मना, ओ पाखरू होऊन. पान पान आर्त आणि, पान पान आर्त आणि झाड बावरून. दिसचार झाले मना, ओ पाखरू होऊन. दिसचार झाले मना, हो पाखरू होऊन. अगदी छोट्याशा झलकमध्ये सुद्धा खूप सुंदर गायलीस. मस्त. कारण ही गाणी अशीच आहेत की मनाला हुरहुर लावणारी म्हणतात तशी हो. आहेत. पण पत्की काका, तुमचं इतकी गाणी, इतक्या गोष्टी आहेत की खरंच आमच्या या कार्यक्रमात मावत नाहीत इतक्या गोष्टी तुमच्या आहेत. पण त्याचा सगळ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न आपण करूया. मालिकांची शीर्षक गीतं हा एक स्वतंत्र विषय. होय. म्हणजे आम्ही तर तुम्हाला 30 सेकंदाचे बादशाह असं म्हणतो. वा. तर हे कसं शक्य होतं? म्हणजे मालिका पूर्ण आशय 30 सेकंदात, सूर तेच आहेत. हां, कसं करता? फक्त टायमाचं गडबड असते. हो.
टायटल म्हटलं की 1 मिनिट. करेक्ट. अगोदर 1.5 मिनिट तरी होतं आभाळ माया किंवा वादळ वाटच्या वेळी. आता 1 मिनिट झालंय. त्याच्यामध्ये काहीतरी करामत करून दाखवा. हां. बरोबर. त्याच्यानंतर सिनेमाचं असेल तर 5 मिनटं करू शकतो. तेवढा फरक असतो म्हणजे टाईमाचाच. पण बाकी सगळे सुरावट, थिंकिंग, सगळं काय विचार करायचा काय नाही सगळं सेम असतं आणि त्याच्यातून चांगली निर्मिती तयार होते. मलाही बरं वाटतं, लोकांना आवडतं, फोन येतात, मेसेजेस येतात, तेव्हा बरं वाटतं. आणि मालिका सुरू होते ना तेव्हा घराघरातून ते होय, होय. शीर्षकगीत ऐकू येतं. हे श्रेय खूप मोठं आहे खरं तर. आणि लोकांना गुणगुणावं असं वाटतं. रामायण आणि काळ आठवतो मग अगदी. पण तुमची इतकी घराघरातून. हो इतकी शीर्षक गीतं आहेत. मला असं वाटतं की काही शीर्षक गीतांचे मुखडे हो. असे आपण ऐकूया. ऐकूया ऐकूया. बीज अंकुरे अंकुरे ओला मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओला मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. जडतो तो जीव लागते ती आस. बुडतो तो सूर्य उरे तो आभास. कळे तोच अर्थ उडे तोच रंग. ढळतो तो अश्रू सुटतो तो संग. दाटते ती माया सारी तोच काळ. ज्याला नाही ठाव ते तर आभाळ. घन निळा डोह पोटी गूढ माया. आभाळ माया आभाळ माया. थोडे सागर निळाय थोडे शंखनी शिंपले. कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात. स्वप्न पाखरांचा थवा विसावला उंजळीत. कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट. हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट. वाऱ्या पावसाची गाज काळे भास गच्च दाट. कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. वा वा मस्त. गोष्टी गाण्यांच्या. तुमच्या दोघांचं एक टायटल सॉन्ग म्हणजे अनेक आहेत पण त्यातलं एक गाजलेलं म्हणजे घडलंय बिघडलंय. काय घडलं होतं नेमकं तेव्हा? नाही, घडले बिघडले ही मालिका केदार शिंदे आणखी मी हां. आम्ही दोघं करत होतो. हं. आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं अनेक कलाकार होते आणि पॉलिटिकल सटायर करायचं म्हणजे राजकीय हं. व्यंगनाट्य हं. अशी कल्पना होती. आणि आम्ही म्हटलं की हे बाकी सगळ्या मालिकांपेक्षा खूप वेगळं असलं पाहिजे. मग आता आपण वादळवाट किंवा आभाळमाया ही टायटल्स बघितली ती एका वेगळ्याच स्पेसमधलं होतं आणि तो फॅमिली ड्रामा होता. तो फॅमिली ड्रामा होता. त्याच्यामध्ये एक एस्थेटिकच त्याचं वेगळं होतं असं आपण म्हणूया. पण घडले बिघडले हे लोकनाट्याच्या जवळ जाणारं, त्याच्यात सगळे लोकनाट्यातले आबूराव बाबूराव राजा प्रधान ही मंडळी होती. त्यामुळे त्याचं टायटल सॉन्ग करताना
ते असं असलं पाहिजे की जे लोकनाट्याच्या अंगाने जाईल. त्याच्यातला जो ह्युमर आहे, त्यातला ह्युमर होता तो असा थोडासा तमाशातला जो असतो तशा प्रकारचा ह्युमर होता. मग गाणं पण तसंच यायला पाहिजे आणि चालही तशीच यायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मग ते गाणं करताना एरवी सुरावटीचे बादशाह असलेले अशोक पत्की यांनी त्याला एक अशी उडती चाल आणि शब्द पण आम्ही जे शब्द लिहिले ते अतिशय काय म्हणूया त्याला आपण लोकनाट्याच्या अंगाने जाणारे शब्द ते होते. परत एकदा सोपं गाणं आणि समाजातल्या सर्व वर्गांना सामावून गेलं असं गाणं आणि मराठी मातीतलं गाणं. मराठी मातीतलं गाणं. कारण कसं होतं, आबाळमाया काय किंवा वादळवाट काय या मालिका जराशा अशा एका उच्चभ्रू प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये पण कामगार नाट्य जे असतं, लोकनाट्य जे असतं, जे सगळ्या तळागाळातल्या लोकांना पण सामावून घेतं. खरंय. तर त्यामुळे त्याचा जो गाण्याचा पण जो बाज होता, तो गाण्याचा बाज आपल्या मातीत रुजणारा, शहरापासून खेडेगावापर्यंत, श्रीमंतापासून गरिबापर्यंत सगळ्यांना आवडणारा अशा प्रकारचा बाज होता. त्यामुळे मला वाटतं की अशोकजींची चाल आणि आम्ही एक जे लिहिलेले शब्द एकदम वेगळं आहे. म्हणजे तुम्ही आता ही आधीची गाणी ऐकाल आणि हे गाणी ऐकाल तेव्हा तुम्हाला यांची व्हरायटी काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि ते वैविध्य प्रत्येक रचनेतनं आपल्याला दिसतंय. घडलंय बिघडलंय इतकं सुंदर टायटल सॉन्ग झालं. मंदार आपटे आज आपल्यासोबत आहे, तर मला असं वाटतं मंदार आपटे, शार्दूल आणि नेहा यांच्याकडनं आपण ते गाणं ऐकूया. जरूर ऐकूया. घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय. आंबा आलाय पाडाला अन माकड बघावर चढलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय. राणीला दिवस जाता जाईना, राजाचं पोट बघा वाढलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय. वा. पण ही सगळी टायटल सॉन्ग, शीर्षक गीत जशी झाली तशी काही गाणी पत्की काका तुम्ही अशी केलीत. म्हणजे साक्षरता मिशन, साक्षरता अभियान यावर सुद्धा तुम्ही गाणं केलेलं आहे. होय होय. पूरब से सूर्य उगा. माझं नशीब चांगलं की मला सगळीकडे काम करता आलं. खरंय. मोठा पडदा असून दे, छोटा पडदा असून दे, झिंगल असून दे, नाटक असून दे, सगळीकडे वेगवेगळे प्रयोग करता आले मला. हो ना, हो ना. म्हणजे नाटकाच्या बाबतीत तर कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे जसं सुरुवातीला आपण एका लग्नाची गोष्टचा उल्लेख केला, पण मोरूची मावशी आहे किंवा तुमचं दोघांचं जादू तेरी नजर नाटक आहे, तुमची अनेक नाटकं आहेत, किंवा जाहिराती, म्हणजे कितीतरी जाहिरातींना तुम्ही गाण्याचं स्वरूप दिलंय खऱ्या अर्थाने. पण या सगळ्याच्या बरोबरीने मी म्हटलं तसं साक्षरता मिशन ते कसं झालं? एक दिवस आम्ही, म्हणजे मी सकाळपासून होतो, विश्वन आउटडोअर म्हणून स्टुडिओ आहे फाउंटनला, आणि तो रात्री 10 ते 10 असं बुकिंग होतं त्याचं. सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती माझ्यावर गायला होते सकाळपासून. बरं. मध्ये मध्ये गाणे यायची, तेव्हा त्यांना शिकवायचं, ते करायचं, मग नाहीतर म्युझिक आहेत, असं सगळं ऑडिओ व्हिज्युअल म्हणतात त्याला. तर रात्री 9:45 पियुष पांडे म्हणजे ONMचा मुख्य चालक ते आले. अरे तू अच्छा हो गया, मिल गया. मतलब क्या हुआ? कल मेरा प्रेजेंटेशन है, मेरे को गाना चाहिए. कल. आणि ते आदल्या दिवशी रात्री 10 वाजता. बापरे. सगळे असे झाले होते. तर म्हटलं कोण करेगा अभी?
म्हटलं तुम्हारे पास कौन है, मतलब सुरेश वाडकर है और कविता कविता कृष्ण। कृष्ण। चलेगा, दोनों चलेंगे, एक कोई तैयार होगा तो भी चले. म्हटलं आप जाके पूछना. मैं आता होता होते जरा फ्रेश होके. मी बाहेर गेलो आणि जाताना ते वाचून गेलो होतो. पूरब से सूर्योगा वैला उजियारा, म्हणजे कविता घेऊनच आले होते ते. हो, करायचंच म्हणून. आणि माझी परत येईपर्यंत 2-5 मिनिटात मी परत आलो. तोंड मिंड साफ केलं, चूळ भरली आणि कॉफी सांगितली त्याला. ती कॉफी अशी पीत आतमध्ये आलो. चाल तयार होती. वा. कवितेला म्हटलं चला या. हो गया, म्हटलं हो गया. हां चला. दारर दे सूर्य उगा फैला उजियारा, वा. जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा. पूरब से सूर्य उगा वा. क्या बात. फैला उजियारा. हा 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 हा, क्या बात आहे. सगळे स्तब्ध झालं. म्युझिशियन होते, काही सगळं हरवशी नसते. आणि मला काय आठवलं असेल तेव्हा, म्हणजे मला कट्यार काळजात घुसलीतलं ते जो निदिलो गोल, तर ते खानसाहेब येतात, म्हणजे वसंतराव देशपांडे. आणि ते गाऊन दाखवतात की पंडित जी अभी गा रहे थे वहाँ पे, क्या बात है वगैरे वगैरे सगळं करून. तर ते आठवलं मला एकदम. कारण अभिषेकींबरोबर मी तेव्हा सहाय्यक म्हणून होतो. अनेक वर्ष तुम्ही काम केलं. अनेक वर्ष. तर ते आठवलं. आणि राग वेगळा आहे, सगळं वेगळं आहे, पण एक त्याचा जो आढावा आहे सगळं. खरं तर पत्की काका, साक्षरता मिशन असेल किंवा मिले सूर मेरा तुम्हारा सारखं गाणं असेल, सगळ्यांना सुरांनी एकत्र बांधण्याचं काम तुम्ही केलंय आणि गेली अनेक वर्ष तुम्ही करताय. याही पुढे करत राहाल. त्यामुळे आमच्या खूप सदिच्छा, शुभेच्छा. रसिक म्हणून तुमच्या सोबत आहेत. आणि रंगादादा अतिशय अप्रतिम शब्द, किंबहुना योग्य ठिकाणी योग्य शब्द असं मी म्हणेन, त्या गीतातनं तुम्ही आमच्यासमोर मांडले. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही आमच्याकडनं खूप शुभेच्छा. आणि आजची ही मैफिल सांगता करताना पत्की काका, मिले सूर मेरा तुम्हाराने आपण याची सांगता करूया. 3, 4. सुर की नदिया हर दिशा से, सुर की नदिया हर दिशा से, बहते सागर